आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बास मीरा, मी अंबिका विषयी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये। या घरची सून होती ती, आमच्या सगळ्यांची लाडकी होती। तुला या घराची मालकीण व्हायचंय, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू अंबिकाला मध्ये आणू नकोस, ते खपवून घेणार नाही मी। माझ्या मनात असं काहीच नाहीये। तुझ्याकडे दोन पर्याय आहेत, एक तर हे घर सोडून निघून जा किंवा मानसिक रुग्णालयात ऍडमिट हो। तुझ्या या अशा मानसिक अवस्थेत मी तुला अथर्व आणि वेदा सोबत राहू देणार नाही। वेदा, बाळा, तू माझ्या आईशी असं का वागतेस? तू तिला त्रास का देतेस? वेदा, तू माझ्या आईला घरावर जायला का सांगतेस? ती मला जपते, तुला आवडत नाही का? इतकी का वाईट झालीस तू? वेदा, आजीशी असं बोलतात का? शांत हो बरं। आई, मी आज तुझं काही ऐकणार नाही। आजी वाईट आहे तर वाईटच आहे। वेदा, काय हे मोठ्यांशी असं वागतात? वेदा, काय विचारतात तात्या? तुझ्या नवीन आईने मोठ्यांशी कसं वागायचं तुला शिकवलं नाही? ही पद्धत आहे आजीशी बोलायची? आता एक शब्द सुद्धा काढायचा नाहीये तोंडातून। तुम्ही लोकांना गप्प बसा। आता मी नाही घाबरते तुम्हाला। वेदा, ऐकून आलं का तुला? शांत बस। हे बघ, तुझा अभ्यास आहे ना, खोलीत जा आणि अभ्यास कर। हा, मी कुठेही जाणार नाहीये। आजी, तुला या दोघी आवडतात ना? पण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे। वहिनी, बघितलं ना तुम्ही? ह्या मीरानी वेदाच्या मनात आपल्या सगळ्यांविषयी कसं वाईट साईड भरलंय ते? वा मीरा वा, तू आमच्या वेदाला पण नाही सोडलंस ग। माझी आई मला चांगलं शिकवते, तुम्ही सगळे वाईट आहात। आजी, तू काही कर, पण मी माझ्या आईला कुठेही जाऊ देणार नाही। तुला जपणार